नियमानुसार थोडा वेळ हरिनामस्मरण, सगळ्यांचा आवाज उद्या. या डिजिटल व्यासपीठावरून आपली ही कीर्तन सेवा सुरू आहे. आपण घर बसल्या हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या, गोड आवाजामध्ये भगवंताचं भजन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की नमः. पार्वती पते हर 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 महादेव. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. आजी आजी महा दोस्त आले जेवायले, बघ तरी त्याला जेवायला तर वाढ. कोण आलंय म्हणून आजी बघतीये. जेवणार आहे सख्या, जेवणार आहे. तुझ्या आवडीची भाजी केलीये असं म्हणतोस, रोजच जेवण आहे. अरे तरी पण जेव, मी भरवतो ना तुला, आता कर खरं. आजी माझ्या दोस्ताला भाजी फार आवडते बरं, त्याला जेवायला तर वाढ, त्याला भाजी तर वाढ. आजीला काही कळे ना की हा 5-6 वर्षाचा अंध असलेला बालक कुणाशी बोलतोय. जेवायला बसलाय, समोर कुणीच दिसेना. घरातल्या सगळ्या मंडळींना प्रश्न पडायचा की हा लहान पोर कुणाशी बोलतोय, तरी कुणाशी, कुणाला घास भरवतोय. आणि घरातल्या लोकांनी त्याला विचारावं, बाबा रे कोण आलंय तुझ्यासोबत जेवायला, कोण आहे तुझ्या समोर. तर त्या 5-6 वर्षाच्या बाळाने उत्तर द्यावं, आजी बघ ना किती गोड दिसतोय, किती गोड दिसतोय. हातामध्ये गोड बासरी घेऊन बसलाय, गोड बासरीचं वादन करतोय. कानामध्ये कुंडल आहेत, पायामध्ये वाक्य आहेत. आणि असा तो भगवंत कपाळाला चंदनाचा टिळा लावून आलाय माझ्या समोर. आजी तुला दिसत नाही का माझा कृष्ण कसा आहे. अगं किती सुंदर दिसतो ते बघ तरी. रूपे सुंदर सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. आजी बघ तरी ग, मी घास भरवतोय आणि तो आ करतोय, काय गोड दिसतोय. मला असं वाटतंय की वृंदावनातून इकडेच आला की काय, थेट हातामध्ये बासरी घेऊन. सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा
पुरुष होता तो कोण होता श्रोते हो? सगळ्यांना प्रश्न पडायचा की साक्षात भगवान गोपालकृष्ण याच्या समोर बसून अन्न ग्रहण करतोय, याला सानिध्य अनुभवायला मिळतंय, कोण आहे तरी कोण हा? काय असावं हे गुढ? काय अतर्क्य घडत होतं घरामध्ये? श्रोते हो, कुणाची कथा ऐकतोय आपण? 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये असं एक चमत्कारिक अलौकिक विभूतिमत्व जन्माला आलं की ज्या विभूतिमत्वानी भारताच्या वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचा मंत्र हातामध्ये घेतला, वसा हातामध्ये घेतला, त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा अट्टहास करताना नवजागरणाचा अट्टहास केला आणि ज्ञानोत्तर भक्तीचा डिंडीम भूतलावर पिटण्यासाठी हा महात्मा सज्ज झाला होता. कोण होतं ते? विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी नाम असे माधान. विदर्भ प्रांती पवित्र ग्राम नाम असे माधान. नाम असे माधान. विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी नाम असे माधान. तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु, तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु, तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु, तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु. युग संजीवनी धान. राम साधुजी राम राजा राम कहोजी. आणि असा तो युगपुरुष मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज या नावानी विदर्भातल्या पयोषणी नदीच्या काठी वसणारं माधान नावाचं गाव आणि त्या गावातले पाटील घराणं की जे घराणं आतिथ्यशील होतं, धर्मशील होतं, धर्मपरायण होतं. घरामध्ये शिवपूजा आणि विष्णुपूजा, हरिहरोपासना एकत्रच होत होती. आणि अशा कुळामध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायाने जन्म झाला. आषाढ शुद्ध द्वादशीचा दिवस 1881 साल, अगदी अलीकडचे संत श्रोते हो. जन्म झाला या बाळाचा. वडील गोंदोजी पाटील आणि आईचं नाव आलोकाबाई. अशा दिव्य दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला आणि माधानकरांना अक्षरशः आनंदाची दिवाळी अनुभवायला मिळाली. माधानकरांच्या वाड्यामध्ये गोकुळीचं सुख लोकांना अनुभवायला मिळालं. माधानच्या प्रत्येक घराघरामध्ये साखर वाटली गेली. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला, काय आनंद होता. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला, बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. आनंदी आनंद आनंद झाला, आनंदी आनंद आनंद झाला. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. आषाढी शुद्ध मास ग्रीष्म हसवितो धरेस. आषाढी शुद्ध मास ग्रीष्म हसवितो. पावन करण्या जगा गुलाब बहरला, पावन करण्या जगा गुलाब बहरला. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला, बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. आनंदी आनंद आनंद झाला, आनंदी आनंद आनंद झाला. अवर्णनीय अवीट गोडीचा आनंद माधानकरांनी अनुभवला. हा बाळ दिसामासाने लहानाचा मोठा होतोय. लहानपणीच्या सगळ्या लीला लोकांना बघायला मिळायच्या. गोकुळीचं सुख पाटलांच्या वाड्यामध्ये अनुभवायला येत होतं. सावळा वर्ण, अत्यंत तेजस्वी अशी नजर होती बरं. कुरळे केस, तेजपुंज चेहरा. आलोकाबाई तासनतास आपल्या या बाळाकडे टक लावून बघत बसायच्या. हळूहळू घरभर रांगायला लागला. बाळकृष्णाच्या कथा ऐकायला लागला. नवे कथेमध्ये जाऊन नाचायला सुद्धा लागला. कथेमध्ये डोलायला लागला. कुठे कुणाचं श्रवण चालू असेल, निरूपण चालू असेल, कृष्ण कथा चालू असेल, रामकथा चालू असेल तर हा बाळ धावत जाऊन तिथे बसायचा. दिसामासाने हा मुलगा लहानाचा मोठा होतोय. गुलाब असं पाळण्यातलं नामकरण केलं होतं. गुल्ल्या म्हणायचे लाडाने. 5-6 वर्षाचा हा पोर ज्यावेळी धावत सुटायचा ना त्यावेळी आजी म्हणायची, अरे गुल्या डोळ्याला दिसत नाही, पडशील ना रे.
का हो? असं काय घडलं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये? डोळ्याला दिसत नाही पडशील असं ज्यावेळी घरातले माणसं त्यांची काळजी घेत होते, काय घडलं काय होतं? 9 महिन्याचा हा जेव्हा बाळ झाला होता ना, त्यावेळी बाळाचे डोळे आल्याचं निमित्त झालं आणि गावठी वैद्यांचा उपचार केला आणि त्यामुळे चुकीच्या उपचारांमुळे कायमचं अंधत्व वाटायला आलं. महापुरुषांच्या आयुष्यामध्ये एका पाठोपाठ एक अडचणी उभ्या ठाकल्या श्रोते हो. दग्धम दग्धम पुनरपी पुनः कांचनम पीतवर्णम. सोनं तापवून भट्टीमध्ये सुलाखून बाहेर निघतं तेव्हा त्याची झळाळी जास्त वाढते ना. नियतीनं नवाच खेळ महाराजांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासूनच मांडायला सुरुवात केली. अगदी 9व्या महिन्यामध्ये अंधत्व आलं. तेजस्वी नजर होती पण ती कायमची गेली, दृष्टी निघून गेली, बाह्यतः गेली. बरं, बाह्यतः हा शब्द मुद्दाम वापरते कारण अंतःचक्षुंनी, प्रज्ञाचक्षुंनी सगळं जग हा मुलगा पाहत होता. त्यामुळं कुणावरही अवलंबून नव्हता, कधीच नाही. कधीच कुणाच्या आधाराने जीवन पुढचं जगला नाही. आणि असं करता करता 4 वर्षाचं वय झालं आणि 4थ्या वर्षी मातृछत्र हरपलं. आई निघून गेली. बाळंतपणाच्या आजाराने आई निघून गेली आणि अशा आंधळ्या असलेल्या पोराला आईचं छत्र नाहीये, मग अशा मुलाला कोण सांभाळणार? कोण सांभाळणार? तर या मुलाला अलोकाबाईंच्या माहेरी म्हणजे माधानपासून जवळच असलेलं लोणी टाकळी नावाचं गाव, तिथे पाठवलं. आजीला बाई म्हणायचा आणि या आजीबरोबर राहत असताना पुढचा काळ अत्यंत सुंदर गेलाय महाराजांचा. हा गुल्या आजीकडे अनेक प्रकारचे हट्ट करायचा. लोणीमध्ये अनेक सवंगडी त्याला मिळाले, अनेक सवंगडी मिळाले. त्या सवंगड्यांबरोबर गोपाळकाला करावा, देऊळवाड्याजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये मनसोक्त टुंबावं, गावामध्ये फिरणाऱ्या माकडांच्या मागे वाकुल्या दाखवत फिरणं, गिल्ली दांडू खेळणं, हुतुतू, आटापाट्या, सुरपारंब्या सगळे खेळ तरवेज. आणि त्याचबरोबर लहान वयामध्ये ध्यान साधना, नामस्मरण या सगळ्यांची विशेष गोडी या बालकाला होती. त्यामुळे याचं असामान्यत्व लोकांच्या लक्षात आल्यापासून राहिलं नाही. बरं, अलौकिक होतं बालपण सुद्धा. कारण या गुलाबाचं बालपण कधी संपलंच नाही, याला तारुण्याचे काटे कधी आले नाहीत. विश्वचालकाच्या ठिकाणी अनेकविध नात्यांनी त्यांनी आपलं नातं प्रस्थापित केलं होतं. वृद्धापकाळी येणारं अंधत्व त्याला कधीच आलं नाही. काय होतं हे अलौकिक चरित्र, काय होतं हे अलौकिक विभूतिमत्व. आजी बरोबर वास्तव्य करत असताना लोणी टाकळीमध्ये राहिले. पण काही दिवसांनी 5व्या 6व्या वर्षी आपल्या वडिलांनी, गोंदोजी पाटलांनी गुलाबला आपल्या स्वगृही परत आणलं. माधानला पाटलांच्या वाड्यावर गुलाब राहू लागला आणि आल्याबरोबर घरामध्ये विलक्षण परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं. याचं कारण वडिलांनी म्हणजे गोंदोजी पाटलांनी द्वितीय विवाह केला होता. अलोकाबाईंच्या निधनानंतर दुसरा विवाह केला. भागीरथीबाई नावाची पत्नी घरामध्ये आणली. पण ही भागीरथी म्हणजे महाराजांच्या आयुष्यामध्ये कैकईची भूमिका बजावणारी ठरली हो. लहानपणापासून आधीच दृष्टी गेलेली, आईचं छत्र हरपलेलं आणि त्यानंतर अशा सावत्र आईच्या जाचाला सामोरा जाणारा हा बाळ दिसामासाने मोठा होतोय, अनेकविध अनुभवांना सामोरा जातोय. पण त्याच वेळी ज्ञानपिपासू वृत्ती वाढीस लागली, ज्ञान तृष्णा वाढीस लागली. ज्ञानाची भूक इतकी वाढत गेली की जे काही मिळेल ते स्वाहा होत गेलं, जे काही मिळेल ते अंतःकरणामध्ये ठासत गेलं. गावातल्या काही निवडक मंडळींकडून अनेक ग्रंथांचं वाचन तो ऐकायचा कानाने. कुणाला तरी तो वाचून दाखवायला लावायचा, वाचून दाखवायला सांगायचा. कुणी वाचन केलं तर ते अतिशय मन लावून श्रवण करायचं, विश्लेषणात्मक त्या गोष्टींचा अभ्यास करायचा. अत्यंत दुर्मिळ असलेले ग्रंथ, हरिविजय असू दे, पांडव प्रताप असू दे, या ग्रंथांचं संकलन करायचं, जवळ ठेवायचे. आणि असा छंद लागला की डोक्यावरती एक ग्रंथ पेटी बनवली. त्या पेटीमध्ये अनेकविध प्रकारचे ग्रंथ घेतले आणि हा बालक, हा युगपुरुष डोक्यावरती पेटी घेऊन गावोगाव फिरायचा ग्रंथ गोळा करण्यासाठी, योग्य अधिकारी माणसांकडून ते ग्रंथ श्रवण करण्यासाठी, त्या ग्रंथांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यासाठी. आणि ही ज्ञानतृष्णा इतकी वाढत गेली, हळूहळू स्वयंस्फूर्त काव्य प्रतिभेचा बहर यायला लागला. शेजारी कुणी जात्यावर दळण दळतंय असं वाटायला लागलं की धावत तिकडे जावं. कृष्ण भक्तीची लालसा मनामध्ये उत्पन्न होत होती. मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहान वयापासून कृष्णाचं सानिध्य हा महात्मा अनुभवत होता. त्यामुळे जात्याची घरघर कानावर आली की धावत जावं, तिथल्या त्या एखाद्या सौभाग्यवती स्त्री बरोबर, एखाद्या महिलेबरोबर जात्यावर दळण दळायला सुरुवात करावी
आणि दळण दळत असताना काव्य प्रतिभेला उधाण यायचं. दळण दळा या सखे निसून घेई ग, दळण दळा या सखे निसून देई ग, जेविना कृष्ण माझा, जेविना कृष्ण खडा न लागो काही ग, जेविना कृष्ण खडा न लागो काही ग, दळण सुख कर एका श्रीकृष्णासाठी ग, दळण सुख कर एका श्रीकृष्णासाठी ग, जेविना कृष्ण खडा न लागो काही ग, हो जेविना कृष्ण खडा न लागो काही ग. जात्यावर गोड आवाजामध्ये ओव्या गाव्यात आणि असा हा गुलाब लहानाचा मोठा होतोय. स्वयंस्फूर्त काव्य प्रतिभेला उधाण यायचं, अनेक प्रकारचं साहित्य हातातून निर्माण होत होतं. आणि त्याच वेळी वडील गोंदूजी आणि काका राघोजी काका या दोघांनी मिळून त्याचं वाढतं वय लक्षात घेतलं, परमार्थातली त्याची गोडी लक्षात घेतली. आणि हा जर याच मार्गाला कायमचा लागला तर आपला प्रपंच कसा करणार, गावाची पाटीलकी कशी सांभाळणार याची चिंता लागलेल्या या दोघांनी काका आणि वडिलांनी गुलाबराव महाराजांचा अगदी 10व्या-12व्या वर्षी विवाह निश्चित करायचं ठरवलं. वधू संशोधनाचं काम सुरू झालं आणि माधानपासून जवळ असलेल्या आखातवाडा नावाच्या गावची गणोजी भुयारांची मुलगी पूर्णा नावाची, पूर्णा नदी जवळ म्हणून तिचं नाव पूर्णा ठेवलेलं. ही पूर्णेची लेक म्हणून पूर्णी म्हणायचे तिला. 8 वर्षांची ही पूर्णा वज्रचुडे मंडित होऊन गुलाबराव महाराजांच्या आयुष्यामध्ये आली. महाराजांनी तिचं मनकर्णिका असं नामकरण केलं लग्नानंतर. मनकर्णिका या आईसाहेब महाराजांच्या आयुष्याला एवढ्या अनुकूल ठरल्या की महाराजांच्या परमार्थ मार्गामध्ये सहधर्मचारिणी बनून आपली भूमिका बजावत होत्या. कुठेही अडकटी नाही. महाराजांना जो सावत्र आईचा जाच होत होता ना, त्याहीपेक्षा जास्त मनकर्णिका आईसाहेबांना आपल्या सावत्र सासूचा जाच सोसावा लागला, सहन करावा लागला. पण तेही सगळं हसतमुखाने स्वीकारलं. पण आता प्रपंचाचा हा भार सहन होईना, घरातल्या कटकटी काही केल्या संपेनात. आणि जो संसार तापे पोळला तोची परमार्थी भला. ज्याला संसाराचे चटके सहन करावे लागले तो परमार्थात टिकतो श्रोते हो. आणि म्हणून अशा एका क्षणाला महाराज आणि त्यांच्या पत्नी मनकर्णिका आईसाहेब दोघांनी गृहत्याग केला. गृहत्यागानंतर सुद्धा हरिहरोपासना चालूच होती. एकादशी, सोमवार, महाशिवरात्री अनेक कडकडीत उपास निष्ठेने चालू होते. आणि आता श्रीकृष्ण भक्तीची ओढ लागली, ज्ञानेश्वर प्राप्तीची ओढ लागली. मला परमार्थ मार्गामध्ये जर मार्गदर्शन करणारं कोणी असेल तर माऊलीसारखं समर्थ दुसरं कोणी भेटणार नाही, हा दृढ विश्वास मनामध्ये निश्चित झाला. आणि माऊलींच्या भेटीची ओढ लागली. कधी एकदा आळंदीला जाईन, कधी एकदा त्या ज्ञानियांच्या राजाला भेटेन, कधी माझ्या ज्ञानाबाईला भेटेन, असं झालं. कार्तिक शुद्ध एकादशीचा दिवस होता. कार्तिक एकादशी कडकडीत उपवास केलेला, अमृतानुभवाचं पठण दिवसभर श्रवण केलं जात होतं. संध्याकाळची वेळ, गीतेचा 18वा अध्याय निष्काम कर्मयोगावरती निरूपण महाराजांनी केलं. मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी काय साधन करावं लागेल आणि ते केल्यानंतर भगवंत तुमच्या दारामध्ये कसा येतो हे महाराजांनी अगदी एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी पर्यंत या विषयावर बहारदार निरूपण सादर केली. निरूपण झाली. लोक अक्षरशः गर्दी करायचे महाराजांचं श्रवण करायला. कारण अगदी 15-16 वर्षाचा हा युवक इतक्या ताकदीने बोलतो, अनेक ग्रंथांवरचं भाष्य इतक्या ताकदीने मांडतो, हे विलक्षण आहे याची प्रचिती लोकांना येत होती. लोकांची गर्दी व्हायची महाराजांच्याकडे. आणि याच वेळी मनामध्ये विचार आला की ज्ञानियांच्या राजाला भेटायचंय. आर्त टाहो फोडला अंतःकरणातून. आळंदी वल्लभा तुम्हा निवृत्तीची आण. त्यांच्या गुरुदेवांची शपथ घातली की आता तुम्ही मला भेटा म्हणून. जसं ज्ञानराजांनी पैल तोगे काऊ कोकत आहे म्हणून एका कावळ्याच्या माध्यमातून शकून सांगितला, निरोप सांगितला पंढरीरायाला, तसं गुलाबराव महाराजांनी चंदन पाखराची निवड केली. आणि चंदन पाखराला सांगितलं, हे चंदन पाखरा, माझं एवढं ऐक, तू माझा निरोप माझ्या आईला देऊन ये, माझ्या ज्ञानाईला देऊन ये. आणि इतका अर्थ भाव ज्यावेळी जिव्हाळ्यामध्ये हृदयामध्ये निर्माण झाला ना, त्या दिवशी त्रयोदशीची ती रात्र महाराजांनी निरूपण आवरलं, भोजन केलं, बिछाण्यावर अंग टाकलं. बराच वेळ डोळा नाही लागला. पण पहाटेच्या वेळी अगदी ब्राह्म मुहूर्तावर महाराजांच्या स्वप्नामध्ये साक्षात ज्ञानी यांचा राजा ज्ञानबाई आली. डोळ्यासमोर दिव्य प्रकाश दिसला. दर्भासनावरती पद्मासनात मांडी घालून बसलेले ज्ञानराज माऊली दिसले.
दर्भासनावरती पद्मासनात मांडी घालून बसलेले ज्ञानराज माऊली पाहिले, फेटा घातलेला आहे, मौक्तिक तुरा लोंबतोय, पायावर हातावर शुभ चिन्ह रेखांकित केलेली आहेत. आणि असं ते तेजपुंज रूप महाराजांनी आपल्या स्वप्नात पाहिलं. काय अनुभूती होती हो. ज्ञानाबाईंनी मांडीवर बसण्यासाठी महाराजांना बोलावलं. ये समोरा, बैस माझ्या मांडीवरती. आणि मांडीवर घेऊन स्वनामाचा मंत्र महाराजांच्या कर्णरंध्रामध्ये ज्ञानोबांनी पेरला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. अनुग्रह झाला. स्वतः ज्ञानराज आले. भगवंत येतो बरं का, आम्ही वाट पाहावी लागते, तो येतो. म्हणून महाराज म्हणतात आपण एक करावं, पुढची 2 शून्य ठेवायला तो समर्थ असतो, 100% करायला तो समर्थ असतो. पण आम्ही जर चाललोच नाही तर तो म्हणेल तू तुझ्या जागी बरा, मी माझ्या जागी बरा. भगवंत येतो. स्वतः ज्ञानराजांनी गुलाबराव महाराजांना स्वनामाचा मंत्र कर्णरंध्रामध्ये दिला. आणि आता अनुग्रहानंतर एवढा पालट झाला व्यक्तिमत्वामध्ये की जसं माऊली म्हणतात, तये सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दुभे, मग सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे. समर्थ म्हणाले, जयांचे अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, ते सहजी बोलत ब्रह्मनिरूपण. माऊलींच्या अनुग्रहामुळे एवढा परिणाम जीवनावर झाला, असा अलौकिक टप्पा जीवनाला मिळाला की मुखातून जे काही स्रवू लागलं ते ब्रह्मनिरूपणाचा दर्जा त्याला प्राप्त व्हायला लागला. सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे, हा अलौकिक दर्जा वाणीला प्राप्त झाला. लोकांची ही गर्दी महाराजांची निरूपण ऐकायला. महाराजांसोबत मणिकर्णिकाबाईंनी सुद्धा वाचाशुद्धी भाषाशुद्धी शिकून घेतली महाराजांकडून. ध्यानयोग कसा साधायचा हे महाराजांकडून शिकून घेतलं. स्वप्न दृष्टांतामध्ये झालेल्या अनुग्रहानंतर आळंदीला जाण्याचे वेध लागले आणि महाराज आणि मनकर्णिका आईसाहेब आळंदीला गेल्या. माऊलींचं दर्शन घेतलं गाभाऱ्यामध्ये जाऊन. डोळ्यात अष्टसात्विक धारा वाहत होत्या. आणि आळंदीच्या मुक्कामामध्ये महाराजांनी अत्यंत गोड बहारदार अशी निरूपणं केली. महाराजांच्या प्रवचनाचा, निरूपणाचा, कीर्तनाचा लाभ सगळ्या आळंदीकरांना त्यावेळी झाला होता. आणि या घटनेनंतर या त्यांच्या ज्ञानाईनी महाराजांचा विवाह लावून दिला. कुणाशी? भगवान गोपालकृष्णांशी. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तेच तर आपण पूर्वरंगात ऐकलं श्रोते हो. माधुर्य भावानी केलेली भक्ती काय होती. स्वतः माऊली माधुर्य उपासक होते. ज्ञानराज माऊली आपल्या या बाळाचं लग्न लावून दिलं साक्षात भगवान गोपालकृष्णांशी. आणि आता जीवनामध्ये ज्ञानेश कन्या आणि कृष्ण पत्नी या भावानी स्थिर झाले गुलाबराव महाराज. स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे, स्वतःला कृष्ण पत्नी म्हणून घ्यायचे. त्या कृष्णाची मी पत्नी आहे म्हणून कृष्ण जन्मोत्सव म्हणजे आधी एकादशी शिवरात्री होतीच, पण आता त्याच्यामध्ये कृष्ण जन्माष्टमीची भर पडली. आणि याहीपेक्षा कृष्णावरच्या अतीव प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबराव महाराजांनी मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना केली. या मधुराद्वैत संप्रदायाला अनेकविध उत्सव देऊ केले. आजही ते उत्सव फार मोठ्या प्रमाणात केले जातात. मग ती कृष्ण जन्माष्टमी असू दे, कार्तिक शुद्ध द्वादशीचा म्हणजे तुळशी विवाहाचा उत्सव असू दे, आणि याहीपेक्षा भागवतामध्ये दशमस्कंधामध्ये ज्या एका व्रताचा उल्लेख केलेला आहे की जे व्रत देवर्षी नारदांनी गोपिकांना सांगितलं की श्रीकृष्णाचं प्रेम मिळावं, श्रीकृष्ण पती स्वरूपामध्ये लाभावा, यासाठी काय उपासना करायची तर कात्यायनी व्रतोत्सव महाराजांनी सुरू केला. या कात्यायनी व्रताच्या प्रसंगामध्ये चरित्रामध्ये वर्णन आहे श्रोते हो. महाराजांनी त्या पूर्णेच्या पात्रामध्ये देऊळवाड्यामध्ये पहिलं कात्यायनी व्रत महाराजांनी केलं, कात्यायनी व्रतोत्सव केला. पूर्णेच्या पात्रामध्ये स्नान करून आले. स्त्रीवेश महाराजांनी परिधान केला होता. माधुर्य भावामध्ये हेच तर आहे. सगळं जग स्त्री रूपाने नटलेलं आहे आणि एकटा पुरुष म्हणजे तो परब्रह्म आहे. ही भक्ती कुणालाही साधत नाही, ही भक्ती कुणालाही सहजासहजी मिळत नाही. अर्जुनाला मिळाली होती. अर्जुनाने आग्रह धरला, भगवंता मला तुझी रासक्रीडा दाखव. त्यावेळी भगवंत म्हणाले, हे असं तसं नाही, साधं सोपं नाही, तुला माझ्याबरोबर यावं लागेल. एका सरोवरामध्ये नेलं, त्याला स्नान करायला सांगितलं. स्त्री वेशामध्ये अर्जुन समोर उभा टाकला होता. भगवंत पुरुष आणि अर्जुन स्त्री. आता रासक्रीडा करूया म्हणाले, आता खेळूया रास. नरसिंह मेहतांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की नरसिंह मेहतांना सुद्धा ज्यावेळी भगवान शंकर प्रसन्न झाले त्यावेळी भगवान शंकरांनी विचारलं होतं की तुला काय देऊ, बोल. नरसिंह मेहता म्हणाले, भगवंता तुम्हाला जी गोष्ट सगळ्यात प्रिय आहे ना ती मला द्या. भगवंतांनी स्त्री वेशामध्ये नरसिंह मेहताला दर्शन दिलं होतं भगवान शंकरांनी. आणि असे भगवान आदिदेव महादेव शंकर भगवंतांच्या गोपाळकृष्णांच्या रासक्रीडेमध्ये यावं म्हणून किती प्रयत्न करत होते.
भगवंतांनी रासक्रीडा सुद्धा अनुभवली आहे भगवंत स्त्री वेशामध्ये गोपालकृष्णांची. त्याच पद्धतीनं, अगदी त्याच पद्धतीने या गुलाबराव महाराजांनी सुद्धा स्त्रीवेश परिधान केला, जरीकाठी लुगडं परिधान केलं, कपाळाला उभं कुंकू लावलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातामध्ये हिरवा चुडा भरलाय, पायात जोडव्या घातल्यात आणि असं सौभाग्याचं लेणं परिधान केलेले महाराज कात्यायनी व्रताची अगदी विधिवत पूजा करायला बसलेत. ते व्रत यथासांग पार पडलं. प्रेमाचा करू कळस, हरिस अर्पू ब्रह्मरस, कृष्णपदी सावकाश, भृंगी होऊ चला महाराजांचं काव्य आहे. या व्रतानंतर सगळ्या गोपिका महाराजांच्या सोबत फेर धरून नाचायच्या, फुगड्या घालायच्या, गोपाळ काला तिथे व्हायचा. कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुद्धा अगदी याचप्रमाणे. कृष्ण जन्म आला की महाराजांची अगदी उत्सवाची लगबग असायची, तयारी असायची. मग अगदी विधिवत सांगोपांग उपचारांनी कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पार पडायचा. लोकांना प्रश्न पडायचे. या काळामध्ये अनेकांच्या अनेक शंकांचं निरसन सुद्धा महाराजांनी केलंय. लोकांनी विचारावं, महाराज भगवान गोपाल कृष्ण किंवा परब्रह्म म्हणजे अनामय अजन्मा असलेल्या त्या परमात्म्याला आपण हे सगळे उत्सव का करतो? अजन्मा आणि अनाम असलेल्या भगवंताचा आम्ही जन्म साजरा करायचा, त्याचं नामकरण करायचं, हे का बरं? हे कशासाठी? तेव्हा महाराजांनी अत्यंत गोड समाधानकारक उत्तरं द्यावी की अरे हे सगळे उत्सव आमचं भक्तिप्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आहे. त्याला काय गरज आहे? मागील या जन्मामुक्त झालो असं म्हणणारे ज्ञानराज माऊली पुन्हा का आले हो? का तर तुमच्या माझ्यासाठी. त्या सगुण विग्रहाकडे बघून आमच्या मनाच्या ठिकाणी ते अधिष्ठान पक्क होतं आणि आमच्या भक्तीमध्ये वाढ होते, आमची भक्ती वृद्धिंगत होते. यासाठी हे उत्सव आहेत, यासाठी हा उत्सव करायचा. तुळशी विवाहाचा उत्सव आला की श्रोते हो, चरित्रामध्ये उल्लेख आहे, माझ्या पदरचा अजिबात नाही सांगत आहे. महाराज स्त्री वेशामध्ये पुन्हा नववधूच्या रूपामध्ये सजायचे आणि कृष्ण परमात्म्याला पती स्वरूपात समजून अंतरपाठमध्ये धरला जायचा आणि महाराज कृष्ण भगवंताशी त्या प्रसंगामध्ये विवाह करायचे. दरवर्षी तुळशी विवाहाला हा उत्सव थाटामाटात साजरा व्हायचा, पुन्हा सगळ्या गोपिकांना घेऊन. आणि काय आनंद होता हो महाराजांचा अतिशय. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला, दृष्टी पाहिला. मी केलं काय? भगवंत मला पती स्वरूपामध्ये लाभला, पण केव्हा? जेव्हा मी कामाचा त्याग केला. श्रोते हो, सर्वसामान्यांना तुम्हाला मला आकलन न होणारी ही भक्ती आहे. ज्यावेळी भगवंताला पती स्वरूपात समजायचे, लोक या भक्तीकडे थोडं साशंक नजरेने बघतात. लोक म्हणतात बाकीच्या भक्तीने मिळतो ना देव, मग हे कशाला करायचं? कशाला स्त्री भावामध्ये पूजा करायची आणि भक्ती करायची? रामकृष्ण परमहंसांनी राधा भावामध्ये भक्ती केली. कशासाठी हे सगळं करायचं? तर बाकीच्या सगळ्या भक्तीमध्ये हा आनंद नाहीये. बघा ना, सख्य भक्ती करणाऱ्या अर्जुनाला, दास्य भक्ती करणाऱ्या हनुमंतांना जो आनंद मिळत होता तो मिळत असेल का? नाही. दास्य भक्ती करणाऱ्या मारुतीरायांना, वात्सल्य भक्ती करणाऱ्या यशोदा मातेला जो आनंद मिळत होता तो मिळत असेल का? नाही. तर माधुर्य भक्ती ही एकमेव अशी श्रेष्ठतम भक्ती आहे की ज्यामध्ये सगळ्या भक्तींचा आनंद आम्हाला घेता येतो. कारण या भक्तीमध्ये भगवंताशी अनेकविध नात्यांनी जोडता येतं. मग ते पित्याचं असू दे, पुत्राचं असू दे, आणि माधुर्य संबोध वाचक पत्नीचं नातं सुद्धा भगवंत आपल्याशी जोडतो. पत्नीचं नातं सुद्धा भगवंताशी आपल्याला जोडता येतं. त्यामुळे या गोष्टीकडे साशंक नजरेने बघणाऱ्यांना सुद्धा महाराजांनी तितक्याच समाधानकारक उत्तरं द्यावीत. आणि खरं आहे श्रोते हो, जे चांगलं असतं ना त्याचा उपहास हा समाजामध्ये होतच असतो. हा जगाचा नियम आहे. रामकृष्णादी भगवंतांना सुद्धा या टीकेपासून नाही वाचता आलं. लोकांनी त्यांचीही टीका केली, लोकांनी त्यांनाही त्रास दिला. तर मग महाराज म्हणाले आपलं काय, हे होणारच आहे. पण प्रत्येकाचं शंका निरसन महाराजांनी केलं. काय वर्णन होतं? मी कामाचा त्याग केला तेव्हा मला कृष्ण पती स्वरूपामध्ये लाभले. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला, दृष्टी पाहिला. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला, दृष्टी पाहिला. ज्या स्थळी मी जायते, ज्या स्थळी मी जायते, भरुनी राहिला, भरुनी राहिला. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला, दृष्टी पाहिला. क्या बात आहे बाबा. मुरडुनी या उलटविली नयन बाहुली. महाराज म्हणायचे कृष्णाला, भगवंता ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळण, मी तुमची गवळण आहे. स्वतःला पंचलतिका गोपी असं नामविधान दिलं होतं. मी पंचलतिका नावाची गोपी आहे. आणि गोपालकृष्ण
शयन पावले, मुरडून या उलटविली नयन बाहुले, नंदतनय मंचकी मी शयन पावले, त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला, दृष्टी पाहिला, त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला, दृष्टी पाहिला, ज्या स्थळी मी जायते, ज्या स्थळी मी जायते, भरुनी राहिला, भरुनी राहिला, त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला, दृष्टी पाहिला, दृष्टी पाहिला, दृष्टी पाहिला. नयनांध असणाऱ्या महाराजांनी भगवंताला अक्षरशः अनुभवलं नव्हे पाहिलं. अर्थात तुमच्या माझ्या दृष्टीने ते बाह्यांध होते, अंध होते, पण स्वतःच्या बुद्धीच्या चक्षुंनी, प्रज्ञेच्या चक्षुंनी, अंतःचक्षुंनी सगळं जग पाहत होते. श्रोते हो, लोकांनी महाराजांना प्रश्न विचारला. अनेकांच्या शंकांचं निरसन करताना कुणीतरी विचारावं, महाराज राधा आणि गोपालकृष्ण, आज जे विडंबन आम्हाला समाजामध्ये दिसतं श्रोते हो, कुणीतरी विचारावं, महाराज आमच्या मध्य भारतामध्ये राधाकृष्ण हे प्रेमी युगुल समजलं जातं आणि रास हे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक समजलं जातं. दुर्दैवानं आजही समाजामध्ये या गोष्टीचा इतका अपप्रचार होतो, पण महाराजांनी याही गोष्टीचं शंका निरसन करावं. महाराज म्हणायचे, राधा आणि कृष्ण हे आम्ही समजतो, अज्ञजन जसं समजतात ना की राधाकृष्णाचं प्रेम हे लौकिक आहे, पण ते लौकिक नाही, ते अलौकिक पातळीवरचं होतं. अर्थात कृष्ण म्हणजे कर्षयती इति कृष्ण, जो आकर्षण घेणारा आहे तो कृष्ण, आणि राधा म्हणजे कोण हो, जो मुक्तीसाठी अखंड तळमळणारा जीव आहे ना, त्याला राधा म्हणायचं. भगवंतावर बरसणारी अखंड प्रेमाची धारा म्हणजे राधा आहे. अखंड मुक्तीसाठी जो जीव तळमळतो, आणि व्रज गोपिका अखंड मुक्तीसाठी तळमळत होत्या. खरं सांगू का श्रोते हो, तसं म्हटलं तर तुम्ही आम्ही सुद्धा राधाच आहोत. आपण अखंड मुक्तीच्या मोक्षाच्या इच्छेसाठी तळमळत आहोत. म्हणून सगळं जग स्त्री रूपाने नटलंय, आणि तो एकटा परमात्मा पुरुष आणि त्याची ही सगळी प्रकृती. म्हणून आमचा देह जरी पुरुषाचा असला तरी सुद्धा भाव स्त्रीचाच असावा, ही माधुर्य भावाची अपेक्षा आहे. महाराजांनी सांगावं, ही रासक्रीडा म्हणजे आज समाजामध्ये या रासक्रीडेचा अर्थ जर विपरीत घेतला जात असेल तर ही रासक्रीडा म्हणजे जीवनमुक्त होण्याची अवस्था आहे. जीवन मुक्तीसाठी तळमळणारा जीव एकीकडं आणि साक्षात परब्रह्म चैतन्य एकीकडं, या दोघांची ती त्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे ती रासक्रीडा आहे, ती रासलीला आहे. आणि भगवंतांनी वृंदावनामध्ये ही रासलीला केली. हा माधुर्य भक्तीचा सगळा प्रवाह आमच्यापर्यंत अशा पद्धतीने आला. गुलाबराव महाराजांनी फक्त या भक्तीचं पुनरुज्जीवन केलं, लोकांपर्यंत ती भक्ती साध्या सोप्या स्वरूपामध्ये मांडली. ही पूर्वकाळापासून चालत आलेली भक्ती, आणि अशी ही भक्ती किती श्रेष्ठ आहे हे सांगत असताना गुलाबराव महाराजांनी अवघं आयुष्य, किती आयुष्य हो, 1881 सालचा महाराजांचा जन्म आणि 1915 सालचा महाराजांचा निर्याण आहे. या 35 वर्षांच्या काळामध्ये महाराजांनी काय दिलं जगाला? वैदिक धर्माचं पुनरुत्थान तर केलंच, पण श्रुती स्मृती पुराण, महाराष्ट्र संस्कृत वाङ्मय, अरबी वाङ्मय, फारशी वाङ्मय, अनेकविध धर्म, जैन धर्म असू दे, लिंगायत धर्म असू दे, फारसी धर्म असू दे, नवे पाश्चात्य तत्वज्ञान असू दे, वैद्यकशास्त्र, गणितशास्त्र, मीमांसाशास्त्र, विज्ञान, भक्तिशास्त्र, अनेकविध म्हणजे मी तर म्हणते सूर्याखाली ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह महाराजांनी आपल्या साहित्यामध्ये केलाय. हरिभाऊ केवले नावाचे महाराजांचे एक निकटवर्तीय शिष्य होते. त्यांनी महाराजांचं हे सगळं साहित्य लिहून घेण्याचा प्रयत्न, महाराज बोलत होते, हे लिहून घेत होते, पण अशा कितीतरी गोष्टी असतील की त्या काळाच्या ओघात विरून गेल्या. ते सगळं लिपिबद्ध लेखणीने नाही बद्ध करता आलं, पण आज तरी सुद्धा 130च्या संख्येमध्ये महाराजांचे ग्रंथ आज उपस्थित आहेत की जे खरंच आमच्या अनेक प्रश्नांच्या शंकांचं निरसन करणारे आहेत. असं गुलाबराव महाराजांचं कार्य. मी म्हटलं ना की या महाराजांचं बालपण कधी संपलं नाही, या गुलाबाला कधी काटे, तारुण्याचे काटे कधी आले नाहीत, वृद्धापकाळी येणारं अंधत्व यांना कधी आलं नाही, त्या विश्वचालकाशी जुळलेल्या अंतरीचा सूर कधी थांबला नाही, कारण विश्वचालकाच्या ठिकाणी कृष्ण पत्नी आणि ज्ञानेश कन्या या भावाने ते स्थित होते. अर्थात हे गूढ काय आहे हे जर आम्हाला कळायचं असेल ना तर माऊलींनी पूर्वरंगामध्ये जे सांगितलंय, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तो आम्हाला भाव जागा करावा लागेल. त्या जीवाच्या जीवाला म्हणजे आमच्या आतल्या चैतन्य शक्तीला आम्हाला आळवावं लागेल, उठवावं लागेल, नवे जागृत करावं लागेल.
तेव्हाच आम्हाला महाराजांच्या अलौकिक आणि गूढ अतर्क्य अशा व्यक्तित्वाचं दर्शन घडाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या रूपाने एक अलौकिक भाष्यकार, धर्मग्रंथाचा भाष्यकार महाराष्ट्राला नव्हे सगळ्या जगाला लाभला. जगाला ललामभूत असणारं हे चरित्र या निमित्ताने मला मांडता आलं. आपल्या समोर झालेली सेवा अर्पण करते आणि याच आशयाने